नमस्कार सर्वांना, तुमचे स्वागत आहे। एक चमचा तेल टाकायचं कढई गरम झाल्यानंतर। थंबनेल वरून तुम्हाला समजलेच असेल आजची रेसिपी। त्याच्यानंतर हे 1 वाटी शेंगदाणे गरम तेलामध्ये टाकायचे आणि छान ह्याला भाजून घ्यायचं आहे। हे शेंगदाणे ज्यावेळी फुटायला लागतील ना तोपर्यंत आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचे आहे। भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो, पण शेंगदाणे कुरकुरीत आणि छानच भाजायचे आहेत, जेणेकरून मी तुम्हाला आता पुढे काय दाखवणार आहे ना ती एकदम परफेक्ट रेसिपी बनते। नमस्कार, मी कविता तुमचे स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती। असा फुटलेल्याचा आवाज यायला लागतो बघा, जसे आपण चिवड्यासाठी वगैरे भाजतो का नाही शेंगदाणे, त्याच पद्धतीनं हे शेंगदाणे असे छान भाजून घ्यायचे। शेंगदाण्यांचा छान असा आता वास पण येत आहे, भाजलेले शेंगदाणे खूप छान असा वास येत आहे आणि हे झालेले आहेत भाजून। असा लाल कलर यायला पाहिजे गडद असा, आणि ह्यातलं तेल आपण असंच यामध्ये राहू देणार आहोत। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि हा गॅस बंद करायचा आणि आपली कामं होईपर्यंत हा छान सगळं ना गार होणार आहे। व्यवस्थित थंड झाल्याशिवाय आपल्याला काही करायचं नाही आहे हालचाल। आता हे मी गॅसवरून उतरवून ठेवते। तर बघा, मी तुम्हाला जवळून दाखवते। शेंगदाणे छान असे तेलामध्ये भाजल्यावरती अशा प्रकारे ह्याचा कलर येतोय आणि आता ह्याला छान असं थंड करून घेऊया। आता हे करण्याच्या आधी आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट करून घेऊया। भाजीला लागतं, उपवासाला लागतं ना त्यासाठी। तर एकदम शेंगदाणे भाजून ठेवते, थोडे थोडे करते शेंगदाण्याचं कूट। तर झालेला आहे शेंगदाण्याचं कूट बारीक। तर असा एवढा डब्बा भरून करते, 8 दिवस जातं मला छान असं। आता आपण ह्यामध्ये हे शेंगदाणे तेल जेवढं आहे ना तेवढं तेलासकट आपल्याला हे ह्यामध्ये टाकून घ्यायचं। सगळं तेल घ्यायचं, तुम्हाला थोडा आवाज येईल पण आपल्याला हे तेल घेणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये हे जिरे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत, पोहे खाण्याचा चमचा फुल्ल भरून घेतलेला आहे। जिरे जेवढे छान जास्त असतील ना तेवढं आपली ही शेंगदाण्याची चटणी खूप छान आणि टेस्टी होणार आहे। तर ही मी कुणाकडून शिकलेले नाही, असंच एक दिवशी मी शेंगदाण्याची चटणी करताना मी भाजून घ्यायची तेलामध्ये, पण तेल जादा एक्स्ट्रा ठेवत नव्हते आणि गेल्या वेळी माझ्याकडून तेल एक्स्ट्रा राहिलं, मग मी आहे तसंच असं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवली। तर खरं सांगू, आता माझ्या लग्नाला 20 वर्ष झालेली आहेत, पण ही सोलापुरी चटणी पहिल्यांदा मला छान अशी जमलेली आहे बरं का। तर 2 चमचे काश्मीरी लाल तिखट टाकायचं आहे आपल्याला। कांदा लसूण चटणी टाकायची नाही, कारण की मी पहिल्यापासून नाही ना कांदा लसूण चटणी घालत होती, पण अशी टेस्ट त्याला येत नाही आणि त्याची टेस्ट पण छान लागते, पण ही मुलांना माझ्या आवडते जास्त। तर बघा किती, एक 7च पाकळ्या लसणाच्या टाकलेल्या आहेत आणि इथं हा लहान अर्धा चमचा आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि आता ह्याला आपण जास्त बारीक नाही करायचं। दोन वेळा फिरवून घेतलेला आहे, इथं पाहू शकता। छान ह्याला मिक्स करून घेऊया। शेंगदाणे मी जरा जास्त भाजलेले आहेत, कारण की मग आहे नाही खूप छान लागते त्यासाठी। आता हे फिरवून घेतल्यावर मला ह्याचा जरा कलर आहे ना थोडा कमी दिसतोय, तर मी आणखीन 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकते। ही फक्त कलरसाठी आहे, तिखट वगैरे अजिबात नाही आहे। तर एकूण 3 चमचे काश्मीरी लाल तिखट झालेलं आहे। तर वाव, किती सुंदर झालेले आहे, पाहू शकताय। आणि अशीच आपल्याला ही ठेवायची आहे, जास्त बारीक नाही करायची। तर चला आता आपण काढून घेऊया।
तर आता ह्या कढईमध्ये पण अजून तेल आहे, तर मी ह्याच्यामध्ये ही थोडी टाकून घेते आणि छान आपल्याला हे तेल सगळं आहे ना ह्या चटणीला लावून घ्यायचं आहे. आणि ह्या डब्यामध्ये मी काढून ठेवते. आता मुलांच्या डब्याला वगैरे द्यायला बरी पडते, त्यामुळे मी अशा प्रकारे ना जास्त नाही करून ठेवत, थोडी थोडी मी करत असते. आणि वास खूप छान असा त्याचा येत आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही शेंगदाण्याची चटणी एकदा करून बघा, तुम्हाला ही खूप छान अशी आवडेल ह्याची टेस्ट वगैरे. फक्त नमकचा वापर आहे ना जपूनच करायचा आहे. तर इथं पाहू शकता किती छान कलर आलेला आहे. आणि ही खाण्यासाठी आणि लहान मुलांच्या आपल्या डब्यासाठी आपण ही देऊ शकतो, म्हणजे 5वी 6वी 7वीला असतात त्यांच्यासाठी.